कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचं पुढचं प्रकरण आपल्याला याच बघायचं आहे. तर 10वी अभ्यासमाला याच्या अंतर्गत इतिहासाचं पुढचं प्रकरण आहे स्वातंत्र्याची चळवळ. तर हे इतिहासाचं 7वं प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याची चळवळ याच्यामध्ये साधारण 2 संदर्भ आपल्याला या पाठामध्ये बघायचे आहेत. त्याच्यामध्ये एक 1857च्या बंडानंतर कशा पद्धतीनं भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली आणि या स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुणी कुणी पहिल्यांदा नेतृत्व केलं. तर साधारण आता भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे 3 टप्पे महत्त्वाचे आहेत. पहिला टप्पा म्हणजे 1885 ते 1905 हा 20 वर्षाचा कालखंड आहे. त्यानंतर 1905 ते 1920 असा 15 वर्षाचा दुसरा टप्पा आहे आणि 1920 ते 1947 असा तिसरा टप्पा आहे. जो तिसरा टप्पा गांधी युग या प्रकरणामध्ये दिलेला आहे, 8व्या प्रकरणामध्ये. पण या 7व्या प्रकरणामध्ये 2 टप्पे आपल्याला बघायचे. त्यामध्ये 1885 ते 1905 काँग्रेसचा काळ म्हणून ओळखला जातो आणि 1905 ते 1920 15 वर्षाचा कालखंड जो आपल्याला टिळकांचा कालखंड म्हणून ओळखला जातो जो बघायचा. तर सुरुवातीला आपण काँग्रेसचा कालखंड याच्या संदर्भातला भाग समजावून घेण्याचा प्रयत्न करू. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ याचा कालखंड खरं तर आपल्या देशामध्ये 1861-62 नंतर सुरू झालेला आपल्याला दिसतो. तर 1861-62 नंतर जे इंग्रजांनी आपल्या देशामध्ये कायदे निर्माण करायला सुरुवात केली, तर या कायद्यांच्या अनुषंगानं आपल्या देशातली प्रशासन व्यवस्था इंग्रजांनी बदलली. पण ती प्रशासन व्यवस्था बदलत असताना आणखी काही कठोर नियम भारतीयांसाठी त्यांनी लादण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे कायदे निर्माण करत असताना एक गोष्ट आपल्याला दिसते, ते म्हणजे भारतीय संघटित होणं गरजेचं आहे. जर इंग्रजांच्या शासन व्यवस्थेवर अभ्यास करायचा असेल, त्याच्यावर जर आपल्याला टीका करायची असेल, भारतीयांना काही हक्क आणि अधिकार जर मिळवून घ्यायचे असेल, तर भारतीयांनी संघटित होणं गरजेचं होतं. आणि हे संघटित होण्यासाठी एखादी संस्था अस्तित्वात असली पाहिजे असा विचार या ठिकाणी यायला सुरुवात झाली. पण नेमका हा विचार कसा येऊ लागला, तर याच्यासाठी सुद्धा खरं तर इंग्रजांचंच शासन कारणीभूत असलेलं आपल्याला दिसतं. कारण इंग्रजांनी काही सुधारणा भारतीयामध्ये सुरू केल्या, ज्यामध्ये मग रेल्वे व्यवस्था असेल, रस्त्यांची व्यवस्था असेल, वर्तमानपत्र आपल्या देशामध्ये रुजली किंवा ती सुरू झाली. वर्तमानपत्रांच्या बरोबरच आपल्या देशामध्ये इंग्रजांनी शिक्षण व्यवस्थाही बदलली आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेला बदल हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण साधारण 1835 नंतर आपल्या देशामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली आणि 1835 नंतर जे इंग्रजी शिक्षण आलं की जे भारतीयांनी सुद्धा घेण्याचा प्रयत्न केला आणि हे इंग्रजी शिक्षण घेतलेला एक मध्यमवर्गीय गट आपल्या देशामध्ये कार्यरत झाला. ज्या नवशिक्षित मध्यम वर्गानं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या भारतीयांना नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 1857च्या बंडामध्ये जे भारतीयांना नेतृत्व नव्हतं ते 1865 नंतर खरं तर भारतीयाला मिळायला सुरुवात झालेली दिसते. आणि हे नेतृत्व कुणी दिलं, तर नवशिक्षित मध्यम वर्गानं दिलं. तर या नवशिक्षित मध्यम वर्गानं इंग्रजांचं शासन नेमकं कशा पद्धतीनं चालतं, या शासन व्यवस्थेमध्ये नेमके काय बदल केले जातात, याचा सगळा आराखडा अभ्यासला आणि तो आराखडा जनतेसमोर मांडायला सुरुवात केली. ज्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही नेमकं ब्रिटिशांचं शासन कसं चालतं हे समजायला सुरुवात झाली आणि त्याच मध्यम वर्गानं भारतीयांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला आणि याच राष्ट्रीयत्वाच्या भावनेमधून भारतीयांना नेतृत्व आणि स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झालेली आपल्याला आढळून येते. तर या ठिकाणी पहिल्यांदा इंग्रजांनी जे काही बदल केले त्या बदलांचा परिणाम तर झाला आणि एक नवशिक्षित मध्यम वर्ग आला. तर याच नवशिक्षित मध्यम वर्गानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली आणि ही साधारण स्थापना 1885ला मुंबई या ठिकाणी झाली. तर मुंबई या ठिकाणी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं, ज्या अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची
मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि भारतीयांना नेतृत्व देण्याचं, भारतीयांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय काँग्रेसनं सुरू केला, ज्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं काही ध्येय धोरणं ठरवली की आपल्याला स्थापना करायची आहे, मग स्थापना केल्यानंतर काय करायचं आहे. तर या ठिकाणी उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि काही तत्व ठरवण्यात आली की आपल्याला काय करायचं आहे. तर मोजकीच तत्व या ठिकाणी नमूद करतो की ज्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या शासन व्यवस्थेवरती टीका करणं असेल किंवा त्या सुधारणा घडवून आणणं असेल, भारतीयांच्या मागण्या ब्रिटिशांच्या दरबारापर्यंत पोहोचवणं, त्या मागण्या पदरात पाडून घेणं म्हणजे मान्य करून घेणं, भारतीय शासन व्यवस्थेमध्ये भारतीयांना सामावून घेणं म्हणजे इंग्रजांच्या शासन व्यवस्थेमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं, जे भारतामध्ये इंग्रजांनी शासन निर्माण केलं ते शासन निर्माण करत असताना इंग्रजांनी कायदेमंडळ अस्तित्वात आणली, या कायदेमंडळामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. कारण इंग्रज जर कायदे निर्माण करत असतील जे भारतीयांसाठी असतील, मग भारतीयांसाठी निर्माण केल्या जाणाऱ्या कायद्यांमध्ये जर भारतीयांना प्रतिनिधित्व नसेल तर मग उपयोग काय. म्हणून या कायदेमंडळामध्ये सुधारणा घडवणं किंवा भारतीयांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टीला अनुरूप इंग्रजांनी कायदे निर्माण करावेत यासाठी त्यांना सूचना करणं गरजेचं होतं. या सगळ्या गोष्टींसाठी कायदेमंडळामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजेत अशा काही मोजक्या मागण्या घेऊन पहिल्यांदा 1885ला उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं काम सुरू झालं. पण काम करत असताना आता जसं आपण साधारण म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, त्यामुळे एका व्यक्तीचे विचार दुसऱ्या व्यक्तीला पटतीलच असं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये जे काही मध्यमवर्गीय नागरिक समाविष्ट झाले त्या ठिकाणी इंग्रजांच्या प्रशासन व्यवस्थेच्या अनुषंगानं काम करू लागले. ते काम करत असताना राजकीयदृष्ट्या काही मतभेद या सगळ्या नेत्यांमध्ये सुरू झाले. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेबरोबरच काँग्रेसमध्ये राजकीयदृष्ट्या काम करण्यासाठी किंवा वैचारिकदृष्ट्या मतभेद सुरू झाले आणि या वैचारिकदृष्ट्या निर्माण झालेल्या मतभेदांमध्ये दोन गट काँग्रेसमध्ये पडले. एका गटाला आपण मवाळ गट म्हणतो आणि एका गटाला जहाल गट म्हणतो. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेबरोबरच काँग्रेसमध्ये दोन गट पडले, एक जहाल आणि मवाळ. तर पहिल्यांदा 1885 ते 1905 हा 20 वर्षाचा जो कालखंड आहे, ज्या 20 वर्षाच्या कालखंडाला आपण मवाळांचा कालखंड असं म्हणतो. तर या मवाळांचं नेतृत्व मग कुणी केलं, तर हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे की तुम्हाला इथे प्रश्न येतो की मवाळवादी नेते कोण आहेत. हा 2 मार्कांसाठी प्रश्न येऊ शकतो, एका मार्कासाठी सुद्धा प्रश्न येतो. त्यामुळे काँग्रेसच्या 2 गटांपैकी एका गटामध्ये असलेले नेते आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये साधारण एक 5-6 जण आहेत की जे मवाळ गटाचे नेते म्हणून ओळखले जातात, ज्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे आहेत, उमेशचंद्र बॅनर्जी आहेत, सुरेशचंद्र बॅनर्जी आहेत, दादाभाई नौरोजी आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत. असे 5 महत्त्वाचे नेते आहेत की ज्या 5 नेत्यांनी पहिल्यांदा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नेतृत्व देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो. पण या मावळवादी नेत्यांनी म्हणजे आता काम करत असताना नेमकं कशा पद्धतीनं काम केलं, तर यांनी स्वतःची एक वैचारिक तत्व निर्माण केली की आपल्याला इंग्रजांच्या शासन व्यवस्थेमध्ये भारतीयांना नेतृत्व देत असताना स्वतःच्या कार्याची पद्धत एक निर्माण केली पाहिजे. त्यामुळे जी कार्याची पद्धत निर्माण केली त्याच कार्याच्या पद्धतीनुसार काम करणाऱ्यांनाच मवाळ असं म्हणतात. म्हणजे काय, तर अर्ज विनंत्या करून स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेणारा गट म्हणजे मवाळ गट. म्हणजे इथे संविधानात्मक दृष्ट्या अर्ज विनंत्या करायच्या आणि त्या मान्य करून घेण्याच्या. कुठलेही हिंसक कृत्य किंवा क्रांती करून मोर्चा करून या ठिकाणी बंड करायची नाही, तर इंग्रजांच्याकडे घटनात्मक मार्गाने अर्ज विनंत्या करायच्या आणि त्या मागण्या मान्य करून घेणारा गट म्हणजेच मावळवादी गट. पण हे काम करत असताना इंग्रजांची जी काही नीती होती साम्राज्य विस्ताराची, राजकारण करायची, ज्याला आपण फोडा आणि राज्य करा नीती असं म्हणतो, तर फोडा व राज्य करा या नीतीला मात्र प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न या मावळवादी नेत्यांनी केलेला आपल्याला दिसतो. पण 1885 सालापासून इंग्रजांनी निर्माण केलेल्या कायद्याला धरून काम करत असताना यांनी सुद्धा स्वतःच्या काही गोष्टी इंग्रजांपुढे लादण्याचा प्रयत्न केलेला दिसतो की ज्यालाच आपण म्हणतो की मावळवादी नेत्यांचे मागण्या असं म्हणतो.
पण या ठिकाणी मागण्या असं न म्हणता मावळवादी नेत्यांचं कार्य असंच म्हणून तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. कारण इथे तुम्हाला मवाळांनी कशा पद्धतीनं काम केलं, त्यांच्या कार्याचा नेमका आढावा काय होता, याला धरून तुम्हाला प्रश्न विचारला जातो बोर्ड एक्झाममध्ये. त्यामुळे मवाळवादी नेत्यांनी काम करत असताना नेमकं कशाला धरून काम केलं, तर याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे देशातील समस्यांवर चर्चा घडवून आणणं हे मवाळवादी नेत्यांचं पहिलं काम होतं. म्हणजे आपल्या देशातील नेमक्या समस्या काय आहेत, कारण 1858च्या सालानंतर आपल्या देशातील संपूर्ण राज्यकारभार हा राज्य सचिवाकडे देण्यात आला. त्यानंतर मग राज्य सचिवाला मदत करणारं ब्रिटिश कॉमनवेल्थ नेशन्स असेल किंवा ज्याला आपण भारतीय नियामक मंडळ असं म्हणतो, ते भारतीय नियामक मंडळ आपल्या देशामध्ये आलं होतं. जे नियामक मंडळ काम करत असताना त्याच्यामध्ये सगळे प्रतिनिधी हे इंग्लंडचे होते. पण भारतीयांसाठी जर आपण काम करणार असेल तर नेमकं भारतीयांची परिस्थिती काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून देणारे भारतीय नागरिक असले पाहिजे. पण इंग्रजांच्या शासन व्यवस्थेमध्ये भारतीय नागरिकांना सामावून घेतलं जात नव्हतं. त्यामुळे इंग्रजांच्या दरबारामध्ये भारतीय समस्यांवर चर्चा घडवून आणणं आणि त्या चर्चा करत असताना इंग्रजांच्याकडून त्या समस्यांचं कशा पद्धतीनं निरसन करता येऊ शकेल याच्या तरतुदी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर दुसरी गोष्ट मवाळवाद्यांनी नेत्यांनी केली ते म्हणजे भारतामध्ये उद्योगधंद्यांची वाढ करण्यासाठी भाग पाडणं. कारण एका बाजूला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, ज्या औद्योगिक क्रांतीचे भारतामध्ये वाईट परिणाम झाले, ज्यामध्ये बेकारी वाढली. तर आपल्या देशातली बेकारी जर निर्मूलन करायची असेल तर आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांमध्ये वाढ झाली पाहिजेत आणि उद्योगधंद्यांमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी आपण इंग्रजांच्या दरबारामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी भारतामध्ये उद्योगधंद्यांची वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असणं हे मवाळवादी नेत्यांनी काम पुढे केलेलं दिसतं. त्यानंतर संरक्षण खात्यावरील खर्च कमी करणं आणि जितका जास्त टॅक्स लोकांच्या साठी खर्च करता येऊ शकेल याची तरतूद घडवून आणणं. कारण संरक्षण खात्यावरचा खर्च कमी झाला तर लोकांना आपण सोयीसुविधा देऊ शकेन याविषयी तरतुदी करणं. पुढे शैक्षणिक क्षेत्रांचा विकास साधणं. कारण फक्त इंग्रजी शिक्षण नाही तर इंग्रजी शिक्षणाचा एक चांगला परिणाम भारतामध्ये झाला की भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये शाळा सुरू झाल्या. पण या प्रादेशिक भाषेतील शाळा जर टिकायच्या असतील तर सरकारकडून त्या शाळांना अनुदान मिळालं पाहिजेत, पैसे मिळाले पाहिजेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राचा विकास करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करता येऊ शकेल या संदर्भातल्या तरतुदी ब्रिटिश दरबारापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी मवाळवादी नेत्यांनी केलेलं दिसतं. आणि त्याच्या पुढे दारिद्र्य रेषेचा अंदाज घेण्यास ब्रिटिशांना मवाळवादी नेत्यांनी भाग पाडलं. म्हणजे आपल्या देशामध्ये गरिबी किती आहे, त्या गरिबीमध्ये दारिद्र्य रेषेखालची लोक कशा पद्धतीनं जगतात आणि या दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना आपण कशा पद्धतीनं सोयीसुविधा दिल्या पाहिजेत याच्याकडे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मवाळवादी नेत्यांनी केलेला दिसतो. त्यामुळे मवाळवादी नेत्यांनी काम करत असताना या मवाळवादी नेत्यांचा इंग्रजांच्या निपक्षपातीपणावर आणि व्यवस्थापनावर दृढ विश्वास असलेला आपल्याला दिसतो. आणि हे सगळं काम करत असताना कधीच त्यांनी संविधानात्मक मार्गांचा काय म्हणतो की आपण अवलंब केला नाही असं होणार नाही. त्यामुळे आपलं काम करत असताना घटनेला धरूनच या मवाळवादी नेत्यांनी काम केलेलं आपल्याला दिसतं. पण या मवाळवादी नेत्यांमध्ये अतिशय मोलाचं योगदान ज्यांनी दिलं ते म्हणजे दादाभाई नौरोजींनी. आणि तिथून खऱ्या अर्थानं मवाळवादी नेत्यांच्या कार्याचा आलेख परत बदललेला आपल्याला दिसतो. कारण या मवाळवादी नेत्यांनी दादाभाई नौरोजींनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आणि तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत. तर इथे हाही मुद्दा लक्षात ठेवायचा की आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत कुणी मांडला, तर तो दादाभाई नौरोजींनी मांडला. मग या आर्थिक निस्तारणाच्या सिद्धांतामध्ये नेमकी काय तत्व आहेत, कारण तोही प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारला जातो की आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये नेमकं काय तत्व आहे. तर या आर्थिक निस्तारणाच्या सिद्धांतामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट की भारतातली आर्थिक संपत्ती जास्तीत जास्त इंग्लंडला कशी जात आहे, म्हणजे भारतीय संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे कसा आहे याच्यावर दादाभाई नौरोजींनी प्रकाश टाकला. हे याच्यातलं पहिलं तत्व आहे. दुसरी गोष्ट जी इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीमुळे झाली की ज्याच्यामध्ये आपल्या देशातली निर्यात कमी झाली आणि आयात वाढली, तर याच्या पाठीमागे नेमकी कारणं कोणती आहेत याच्यावरती दादाभाई नौरोजींनी प्रकाश टाकला. त्यानंतर आपल्या देशाच्या खजिन्यामधून आपल्या देशातील ब्रिटिश अधिकाऱ्यांचा पगार, आपल्या देशातील जे गव्हर्नर जनरल, व्हाईसराय किंवा राज्य सचिव जे निवृत्त होऊन जात होते, या निवृत्त
ब्रिटिश अधिकाऱ्यांना दिलं जाणारं निवृत्ती वेतन सुद्धा भारतीय खजिन्यामधून दिलं जात होतं आणि अशा पद्धतीनं एक ना अनेक खर्च म्हणजे पगारावरचा खर्च असेल, त्यानंतर वस्तूच्या आयातीमुळे मोठ्या प्रमाणावर तिकडे पैसा जो जात होता तो असेल, निवृत्ती वेतनावरती केला जाणारा खर्च असेल, अशा एक ना अनेक मार्गानं आपल्या देशातील संपत्ती जी इंग्लंडला जात होती याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न दादाभाई नौरोजींनी मांडला. त्यालाच आपण आर्थिक निसरणाचा सिद्धांत असं म्हणतो, की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना समजल्या की कशा पद्धतीनं ब्रिटिश आपल्या देशाचं आर्थिक शोषण करतायत आणि आपल्या देशातली संपत्ती कशा पद्धतीनं ते लुटून इंग्लंडला नेत आहेत. तर या सगळ्या गोष्टी दादाभाई नौरोजींनी आपल्या भारतीय जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो, की ज्यामुळे 1885 ते 1905 हा 20 वर्षाचा कालखंड उदार राष्ट्रवादाचा काळ म्हणून ओळखला जातो. तर हाही एका मार्कासाठी संदर्भ लक्षात ठेवायचा, की 1885 ते 1905 हा 20 वर्षाचा जो कालखंड आहे, ज्याला मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो, याला कोणता काळ म्हणून ओळखला तर उदार राष्ट्रवादाचा काळ म्हणून ओळखतात, की जिथे भारतीय जनतेला ब्रिटिशांचं शासन कशा पद्धतीनं चालतं हे पटवून देण्याचा प्रयत्न या मवाळवादी नेत्यांनी केलेला दिसतो. पण मग 1905ला असं काय घडलं की ज्याच्यामुळे मवाळवाद्यांचं नेतृत्व बाजूला पडलं आणि दुसरा जो काँग्रेसमध्ये सक्रिय गट होता, ज्याला आपण जहाल गट म्हणतो, तर या जहाल गटाकडे नेतृत्व कशामुळे गेलं? तर हा अतिशय महत्त्वाचा कालखंड 1905चा आहे. तर ती घटना लक्षात ठेवायची आहे. तर 1905ला लॉर्ड कर्झन यानं बंगालची फाळणी केली. तर 1905ला लॉर्ड कर्झननं जी बंगालची फाळणी केली त्याच्या मागे कारणं वेगळी होती. पण कर्झननं कारण काय दाखवलं की बंगाल प्रांत हा प्रशासकीयदृष्ट्या मोठा आहे आणि एका प्रांतामध्ये एकच प्रांतीय मंडळ काम करत असेल तर लोकांच्या समस्या जाणून घेता येणार नाहीत, लोकांच्या समस्या सोडवता येणार नाहीत आणि या ठिकाणी अंधाधुंदी माजेल. त्यामुळे एवढा मोठा विशाल बंगाल प्रांत आपण जर फोडला, त्याचे 2 भाग केले तर आपल्याला प्रशासन चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकेल असं कारण लॉर्ड कर्झननं दाखवलं. पण याच्या पाठीमागे कारण वेगळंच होतं आणि ते कारण म्हणजे इंग्रजांची खऱ्या अर्थानं राज्यनीती, ज्याला आपण फोडा आणि राज्य करा ही नीती जी म्हणतो ती. कारण पूर्व आणि पश्चिम बंगाल अशी विभागणी करत असताना पूर्व बंगालमध्ये मुस्लिम जादा होते तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू जादा होते. त्यामुळे अशा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्र येऊ नयेत, कारण 1885 ते 1905 काँग्रेसच्या झेंड्याखाली भारतात ब्रिटिशांच्या विरोधात काम चाललेलं असताना आपल्या देशातील असंख्य जाती धर्माची लोक संघटित झालेली होती आणि भारतीय जनता संघटित होऊन एकत्रितरित्या ब्रिटिशांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला होता, की ज्याच्यामुळे अशा संघटित लोकांना फोडणं आणि याच्यामध्ये प्रमुख होते हिंदू आणि मुस्लिम. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली आणि याच्या पलीकडे जाऊन मुस्लिमांना एका अर्थीनं असं त्यांना भासून दिलं की काँग्रेस ही हिंदूंची संघटना आहे, त्यामुळे तुम्ही जर मुस्लिम लोक काँग्रेसमध्ये सहभागी झालात आणि काँग्रेसमधून काम करत असाल तरी काँग्रेस तुम्हाला मुस्लिमांना कुठलेच हक्क आणि अधिकार मिळवून देणार नाही, त्यामुळे तुम्ही काँग्रेसपासून बाजूला जा. ज्याच्या माध्यमातून मग मुस्लिमांनी स्वतःच्या उन्नतीसाठी किंवा स्वतःच्या हितरक्षणासाठी 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थानं काँग्रेसचं ध्येय इथे साध्य झालं. हिंदू आणि मुस्लिम वेगळे झाले, की ज्याच्यामध्ये काँग्रेसला समरस अशी मुस्लिम लीग मुस्लिमांची संघटना म्हणून उदयाला आली. पण या ठिकाणी मात्र मग लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी प्रयत्न केले, की ज्याच्यामध्ये 1907ला सुरत या ठिकाणी अधिवेशन झालं काँग्रेसचं आणि या सुरतच्या अधिवेशनामध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात कशा पद्धतीनं आपल्याला लढा उभा करायचा आहे तर यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि या ठिकाणी मग या सुरतच्या अधिवेशनामध्ये एक कार्यक्रम निश्चित करण्यात आला की आपल्याला काय करायचं आहे आणि ब्रिटिशांना कशा पद्धतीनं प्रतिकार करायचा आहे. तर या ठिकाणी मग स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करणं, विदेशी मालावर बहिष्कार घालणं, राष्ट्रीय शिक्षण अशा काही गोष्टींचा पुरस्कार करण्यात आला आणि हे पुरस्कार करणारे लोकमान्य टिळक होते, की ज्यांनी इथून पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला किंवा स्वातंत्र्य लढ्याला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. आणि 1907 नंतर लोकमान्य टिळकांच्या अनुषंगानं स्वातंत्र्य लढा पुढे चालला आणि लोकमान्य टिळकांचं पहिलं यश जर कुठलं असेल तर 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली आणि होता तसा एकसंघ बंगाल प्रांत
ठेवला. त्यामुळे काँग्रेसचं हे सगळ्यात मोठं यश मानावं लागेल की लॉर्ड कर्झननं हिंदू आणि मुस्लिमांना फोडण्यासाठी जो बंगालच्या फाळणीचा घाट घातला होता तो 1911 साली रद्द झाला आणि एकसंघ बंगाल प्रांत अस्तित्वात आला. आणि याच्यानंतर मात्र मग लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये ज्या गोष्टी मी आत्ता म्हटल्या की लोकमान्य टिळकांनी 1907 नंतर स्वातंत्र्य लढ्याला नेतृत्व देत असताना कोणत्या गोष्टी अंगीकारल्या. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे स्वदेशी वस्तूंचा अंगीकार करणं, विदेशी मालाचा बहिष्कार घालणं आणि राष्ट्रीय शिक्षण म्हणजे देशी प्रादेशिक भाषांमधून शिक्षण घेणं. तर या 3 गोष्टींचा अवलंब करून आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य लढा प्रेरित करण्याचा किंवा तो पुढे चालवण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला. पण अनेक बंधनं आली की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बंधन आपल्या व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टच्या अनुषंगानं आलं, ज्याच्यामध्ये वर्तमानपत्रांवरती बंद घालण्यात आली. म्हणजे भारतीयांच्या विचार स्वातंत्र्यावरतीच इंग्रजांनी गदा आणली. त्यामुळे वर्तमानपत्रांमधून इंग्रजांच्या विरोधात लिखाण करणं किंवा राष्ट्रीयत्वाच्या अनुषंगानं भारतीयांना प्रेरित करण्यासाठी काही लिखाण करणं याच्यावरती बंधनं आली, ज्याच्यामुळे लोकमान्य टिळकांच्या कार्याला पायबंद बसला. पण लोकमान्य टिळकांनी वर्तमानपत्रांचाच आधार घेतला की ज्याच्यामध्ये मराठीमधून त्यांनी केसरी हे वर्तमानपत्र सुरू केलं, तर इंग्रजीमधून मराठा हे वर्तमानपत्र सुरू केलं आणि केसरी आणि मराठा या 2 वर्तमानपत्रांच्या अनुषंगानं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एका बाजूला प्रेरित किंवा प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न टिळकांनी चालू केला. पण या वर्तमानपत्रांमध्ये प्रक्षोभक लिखाण करणं, इंग्रजांच्या विरोधात लिखाण करणं, ज्यामुळे लोकमान्य टिळकांना अटक झाली. 5-6 वेळा त्यांना अटक झाली. एकदा तर 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण अटकेत असताना सुद्धा लोकमान्य टिळकांनी आपलं काम बाजूला ठेवलं नाही की ज्याच्यामध्ये तुरुंगात असताना सुद्धा त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. हे मात्र इथे लक्षात ठेवायचं आहे, कारण एका मार्कासाठी इथे प्रश्न येतो की लोकमान्य टिळक तुरुंगात असताना त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला. तर तो गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला अटकेत असताना. त्यानंतर मग तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जी काही बंधनं म्हणजे वर्तमानपत्रावरची बंधनं असतील किंवा धार्मिक सण समारंभ साजरे करणं याच्या बाबतीतली काही तत्त्वं असतील, तर याच गोष्टींचा उहापोह त्यांनी घडवून आणला आणि स्वातंत्र्य लढ्याला एक प्रेरित करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी, भारतीयांना संघटित करण्यासाठी त्यांनी धर्माचाच आधार घेतला आणि गणेश चतुर्थी आणि शिवजयंती असे 2 उत्सव त्यांनी सुरू केले, ज्या उत्सवांच्या माध्यमातून भारतीय जनतेला एकत्रित आणायचं आणि ब्रिटिशांच्या विरोधात त्यांना काय म्हणतो की आपण प्रोत्साहित करायचं, त्यांना काही तत्त्व समजावून सांगायची की जी तत्त्व स्वातंत्र्य लढ्याला प्रेरक ठरतील आणि एक नेतृत्व देणारा गट पुढे येईल. त्यामुळे शिवजयंती आणि गणेश चतुर्थी या 2 उत्सवांच्या माध्यमातून भारतीयांना संघटित करून त्यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा सहभाग लोकमान्य टिळकांनी घेतलेला आपल्याला दिसतो. आणि साधारण असं काम चालत असतानाच 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि या ठिकाणी 1920ला टिळक युग संपलं. पण याच पाठातला एक शेवटचा संदर्भ थोडक्यात सांगतो, तो म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसं जहाल आणि मवाळ असे काँग्रेसमध्ये 2 गट होते, तसा आणखी एक गट सक्रिय होता, त्याला आपण क्रांतिकारक असं म्हणतो. म्हणजे जहाल गटानं थोडंसं विध्वंसक म्हणजे अर्ज विनंत्या करून जर आपल्याला मागण्या मान्य मिळत नसतील तर हिसकावून घेण्याची तयारी जहाल गटानं ठेवली. मवाळ गटानं तसं नाही, फक्त अर्ज विनंत्या करायचं आणि कायदेशीर मार्गानंच फक्त मागण्या मान्य करून घ्यायचं, हे मवाळांचं काम होतं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची तयारी जहाल गटानं ठेवली. त्याच्या पलीकडे जाऊन शस्त्र घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढणाराही गट काँग्रेसमध्ये एक सक्रिय होता, ज्याला आपण क्रांतिकारक असं म्हणतो. की त्यांच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की जर आपण शस्त्रास्त्र घेऊन इंग्रजांच्या विरोधात लढलो तर ब्रिटिश भारत सोडून जातील आणि ब्रिटिशांना जर भारतातून हाकलून लावायचं असेल तर शस्त्र हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही. तर असं काम करणारा क्रांतिकारक गट ही आपल्या देशामध्ये सक्रिय होता की ज्याच्यामध्ये अरविंद घोष असतील, भगतसिंग असेल, राजगुरू असेल, तर असे अनेक क्रांतिकारक याच्यामध्ये आहेत की ज्यांनी भूमिगत राहून या ठिकाणी काम केलेलं आहे. पण क्रांतिकारकांमध्ये ज्या गुप्त संघटना होत्या तेवढ्या गुप्त संघटना या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर इंग्लंडमध्ये 2 गुप्त संघटना क्रांतिकारक सक्रिय होत्या, एक आहे लोटस आणि एक आहे डागर, या इंग्लंडमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेमध्ये सुद्धा गदा नावाची एक क्रांतिकारक संघटना सक्रिय होती. तर आपल्या भारतामध्ये अनुशीलन समिती आणि अभिनव भारत
अशा 2 गुप्त संघटना क्रांतिकारकांच्या सक्रिय होत्या. त्यामुळे क्रांतिकारकांवरती प्रश्न 1, 2, 3 विचारले जातात. भारतामध्ये सक्रिय असलेले क्रांतिकारक कोण? तर याच्यामध्ये विदा सावरकर, अरविंद घोष, राजगुरू, चाफेकर बंधू, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, रासबिहारी बोस, तर असे काही क्रांतिकारक. आणि ज्या गुप्त संघटना आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत की इंग्लंडमध्ये कार्यरत असलेल्या लोटस आणि डागर, अमेरिकेमध्ये कार्यरत असलेली गदा आणि भारतामध्ये कार्यरत असलेली अनुशीलन समिती आणि अभिनव भारत. तर अशा क्रांतिकारक संघटनांनी सुद्धा शस्त्र हातात घेऊन ब्रिटिशांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. तर असा एक 1920 पर्यंतचा भारतीय स्वातंत्र्याचा लढा या ठिकाणी आपण या पाठाच्या अनुषंगानं समजावून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.